नमस्कार. एम ए पॉलिटिक्स चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. महाराष्ट्राच्या गेल्या 65 वर्षाचा कारकिर्दीचा विचार केला तर महाराष्ट्राला अनेक असे चांगले चांगले कृषी मंत्री लाभलेले आहेत. अगदी त्यामध्ये उल्लेख करायचा झाला आणि कृषी क्षेत्रामध्ये अनेक मंत्र्यांनी चांगले देखील काम केले आहे. अगदी त्याचा उल्लेख करायचा झाला तर माननीय शरद पवार आहेत किंवा माजी मुख्यमंत्री माननीय वसंतराव नाईक आहे की ज्यांच्या जन्मदिनी आपण कृषी दिन साजरा करतो. कारण ह्या लोकांनी कृषी क्षेत्रामध्ये इतकं मोठं काम केलं की त्याच्यामुळे आज महाराष्ट्राने कृषी क्षेत्रामध्ये एक मोठी भरारी घेतली. एक मोठी कृषी मंत्र्यांची अशी एक उज्ज्वल अशी परंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे. परंतु सध्याच्या मंत्रिमंडळामध्ये असे कृषी मंत्री आहेत की ते कृषी खातं म्हणजे त्यांना ओसाडगावची पाटीलकी वाटते. वास्तविक पाहता कृषी खात्यामध्ये अतिशय मोठं काम करण्याची संधी आहे, परंतु हे काम करण्याची या मंत्र्यांना अगदी इच्छा दिसत नाही. कारण प्रत्येक वेळा ते अतिशय वादग्रस्त वक्तव्य करून शेतकऱ्यांचं मानहानी कशी होईल अशा प्रकारचे कृत्य करत आहेत. अगदी मध्यंतरी ज्या वेळेला शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईची विचार आला त्यावेळेला काय ढेकळ मदत करायची का अशा प्रकारचे वक्तव्य त्यांनी केले होते. वास्तविक पाहता यांनाच कृषी खात्याचं काय ढेकळ कळतंय का अशी म्हणण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे अशा वादग्रस्त मंत्र्याला आता माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच बाहेरचा रस्ता दाखवावा आणि त्याला खऱ्या अर्थाने वसाडगावची पाटीलकी द्यावी अशा प्रकारची विनवणी आम्ही या ठिकाणी जनतेच्या वतीने आपल्याला करत आहोत. एका चांगल्या व्यक्तीच्या हाती कृषी खात्याचा कारभार देणं आज गरजेचं आहे. कारण कृषी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर स्थित्यंतर घडत आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबायला तयार नाही. त्याचबरोबर हवामानामध्ये जे सातत्याने बदल होत आहेत त्याचा फार मोठा विपरीत परिणाम कृषी क्षेत्रावर झाला आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण हे महाराष्ट्रामध्ये देशात सर्वाधिक झालेले आहे. हे प्रमाण जर थांबवायचं असेल तर अतिशय पुरोगामी पद्धतीचा जो प्रगतिशील विचाराचा व्यक्ती आहे ज्याला खऱ्या अर्थाने कृषी क्षेत्रामध्ये काम करायचे आहे त्यांना वसंतराव नाईक किंवा शरद पवार यांच्यापेक्षाही चांगलं काम करण्याची संधी आज या कृषी क्षेत्रामध्ये आहे. तर त्या अशा व्यक्तीला ज्याची इच्छा आहे अशा व्यक्तीला कृषी खात्याचं मंत्रिपद माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यावं अशी विनंती या ठिकाणी करत आहे.